चला तर मंडळी, अस्सल मराठमोळा झणझणीत पाहुणचार मासवडी थाळी करायची आहे। सारण करण्यासाठी तीळ, खसखस, धणे, सुकं खोबरं, शेंगदाणे वेगवेगळं भाजून गार करायचं। तोपर्यंत कांदा लसूणही भाजून घ्यायचा। सुरुवातीला सुके साहित्य, मसाले आणि मीठ बारीक करायचं। नंतर कांदा कोथिंबीर घालून बारीक करायचं। सारण तयार झालं। पिठल्यासाठी मिरची, लसूण, जिरे, हळद ठेचायचं। 1.5 कप बेसन, त्यामध्ये मीठ घालायचं। 2.25 कप पाणी घेतलंय। थोडं थोडं पाणी घालून बेसनची पेस्ट करायची। उरलेलं पाणी फोडणीत घालू। तेलात मिरची, लसूण परतून घ्यायचं। उरलेलं पाणी घालून उकळी काढायची। उकळी आली, बेसनचं मिश्रण घालून कमी आचेवर घट्ट होईपर्यंत शिजवायचं। नंतर 2-2 मिनिटांची 2 वेळा वाफ काढायची। पिठलं तयार झालं। मासवडी थापण्यासाठी कॉटनचा ओला घट्ट पिळलेला कापड, त्यावर पाणी घालायचं। किसलेलं सुकं खोबरं, कोथिंबीर, अर्ध बेसन घालून ओल्या हाताने थापायचं। सारण घालायचं, मासवडीचा आकार द्यायचा। अर्धा तास मासवडी अशीच गार होऊ द्यायची। त्यानंतर कट करून काळ्या मसाल्याच्या रस्स्यासोबत सर्व करायची। सविस्तर प्रमाणाने टिप्ससह डिटेल मासवडी थाळीची रेसिपी चॅनलवर आहे। टायटलमधल्या त्रिकोणावर